तो यार काही संस्कार आहेत का नाही हे महाराष्ट्रात शोभतच नाही गाड्या. हे तिकडं नेपाळच्या त्याच्यात लोकांना शोभत आहे, तिकडं नेऊन सोडून दिलं पाहिजे. हे जाणार नागालँड फेगालँड नाहीत का तिकडं, हे लंड ते लंड बरेच आहेत ना, इंग्लंड आमचे तमके, त्याच्यात सोडून द्यायला पाहिजे. ते जाणार इकडे ठेवायलाच नाही पाहिजे, तिकडच्याच एखाद्याच्यात हाकून द्यायला लागी. पाटील, आज मंत्री छगन भुजबळ हे लातूरच्या दौऱ्यावरती होते. एका कुटुंबियाचं सांत्वन करण्यासाठी ते गेले होते. त्यावेळी त्यांनी असं म्हटलं की आमच्यावर अतिक्रमण करू नका, आरक्षण हिरावून घेऊ नका, आरक्षण वाचविण्यासाठी पुन्हा आता बलिदान देण्याची वेळ आलेली आहे. आणि तो आरक्षण कोणी हिरावून घेतलं, तो आरक्षणावर अतिक्रमण कोणी केलं, तुला कळतंय का काय बोलते का नाही? त्याच्या ध्यानातच राही ना. आता काय ईसर भोळ्या झालाय तेव्हा, ईसर भोळ्या मंत्री नाव द्यायला बरं राहील त्याला. त्याच्या ध्यानात राही ना. आता त्याला चकवा झाल्यासारखं व्हायला लागले. ते असं त्याच्यावर काही तर 2-4 लिंब फिंब जरी एखादा बाबा भेटत असला तर पुढं बघा म्हणा, लिंबू बिबे फिबे बांधा त्याच्या गळ्यात, मिरच्या काही 5-25 लाल पिवळ्या काळ्या मिरच्या असल्या तर जरा त्याला द्या थोडं काही खायला. असं काही एखादा बाबा असं बघा सापडून ना. कारण तेव्हा आता अंधश्रद्धेचं मोडायला लागला आता, कारण ते श्रद्धा काय त्याच्या डोक्यात दिसत नाही आम्हाला. कारण त्याला कोणचं आरक्षण घेतलंय, कुठं घेतलंय हेच कळा नाही. बोगस खातो तू, अधिकृत आरक्षण खातो तू. ज्याचे 2% लोकसंख्या आहे त्यांना 3.5% आरक्षण, ज्यांची 28% लोकसंख्या आहे त्यांना 14% आरक्षण मंडळनं दिलं. तू खातो 32%. असं देशात आहे का कुणी बघितलंय का? मागच्या भाटिया आयोगानं त्यांची लोकसंख्या 37% दाखवली, मग त्याच्या अर्धे 18 ते 16% आरक्षण दिलं पाहिजे, तरी 32%. हे कोणचं अर्ध होतं? बोगस आरक्षण तू खातो. 16% आरक्षण आमचं, बोगस तू खातो. 50%च्या वर 2% आरक्षण गेले, बोगस आरक्षण तू खातो. आणि आम्हाला सांगतो आमचंच आरक्षण आत्तापर्यंत खाल्लं, आता ते आम्ही वापस घेतोय. हे दुःख नाही त्याला. त्यामुळे गोरगरीब ओबीसीने समजून घेणं गरजेचं आहे. तुमच्या आरक्षणाला धक्का लागत नाही. तुमची आणि आमची सगळ्याची संख्या मिळून तेवढं आरक्षण. आत्तापर्यंत तुम्हाला ते जास्त होतं, फक्त आता हे गैरसमज पसरतोय गोरगरीब ओबीसीतात मराठ्यात. गरीब ओबीसींनी समजून घ्या, तुमच्या आरक्षणाला धक्का लागत नाही. आमच्या नोंदी आहेत आणि त्या नोंदीसह आम्ही आरक्षणात आहेत 32%. बरं, ओबीसीतून आरक्षण मागताय, मग 10% सीबीसीचं आणि 10% ईडब्ल्यूचं आरक्षण रद्द करायचं का, असं ते विचारतायत. मग आता तू इतके दिवस खात होता ते रद्द करतो का? तू बी खात होता, आता तुम्ही सदन झालात त्याच्यातून. प्रति 10 वर्षाला सर्वे करायचा आहे. केलाय का 1967 पासून आत्तापर्यंत 10 वर्षाला सर्वे? ज्या प्रगत जाती झाल्या त्या बाहेर काढल्या का? निघणं बाहेर. मग तो आता प्रगत झाला ना, किती वर्ष खातो? 40-50 वर्ष झालं आरक्षण खाणं सुरू आहे. जरा बाहेर निघायचं बघ ना, येऊ दे दुसऱ्याला मधी. म्हणजे तू सुपीक झाला तरी तुला त्याच गाडीत बसायचं, तू पडीक पाळलेला असला तरी तुला तिथंच बसायचंय, आणि आता बागायतदार झाला तरी पण तुला तिथंच बसायचंय. तो आणखीन पोटच भरा ना, तुला बाकीच्याच कळा ना. तो मायक्रो ओबीसी सगळा भिकाला लावलं ना, आरक्षण खाऊन खाऊन सगळ्याचं. तो एकट्यानेच ओढलं सगळं. भारतीय तो एकट्यानेच ओबीसी खाली खाल्ल्या. शिक्षण ओबीसीच्या नावाखाली तूच खाल्ले, महामंडळ सगळे तूच खाल्ले. हे गोरगरीब ओबीसीने समजून घ्या. कारण आमचं नोंदी आहेत, आम्ही तर येणार आहेत. तुम्ही विरोध केला तरी आम्ही ओबीसी आरक्षणात येणार आहे. तुम्ही नाही विरोध केला तरी पण आम्ही येणार आहेत. त्यापेक्षा आरक्षणच तुम्ही गरीब ओबीसीने समजून घ्या. ते राजकारणा पायी हे राजकारणाच्या यांना ते पदं मिळवायचे म्हणून हे ओबीसी मराठ्यात वाद लावतात आणि ओबीसीला उलटं समजून सांगतात की मराठी आपल्यात आल्यावरती आरक्षणाचं काय होईल. मराठी पूर्वीपासूनच आहे, फक्त आता आम्ही शहाणे झालो, आम्हाला आरक्षणाची आवश्यकता आहे, आमचं आरक्षण आम्ही मागायला लागलो, एवढाच फरक आहे. त्याचं ऐकू नका. आणि त्याला मी मुजित नाही, ते फार बराळेऊन झाला. आता लय रडकुंडीला आले, ते मेटाकुटीला आलंय फार. आता ते डोळे लाल त्याचे दिसू नये म्हणून काळाच्याच मग घातला वाटतं असते. बरं, मागच्या वर्षी अख्खं बीड जरांगेच्या कार्यकर्त्यांनी जाळलं असं ते म्हणतात, आणि यावर्षी मुंबईमध्ये काय येऊन काय केलं, हैदोस घातला. त्या दबावाखाली हा जी आर काढला, आणि हा जो जी आर काढला आहे तो ओबीसींच्या मुळावरचा आहे असं आमचं मत आहे, ते सांगतायत. यायला अक्कल वाटा दिवशी कुठं गेलं तर काय नव्हे. तिच्या यायला कसं काय झालं त्या टायमाला, कसं काही सरले. थोडी त्याला अक्कल दिली असती तर बरं झालं. इतकं फालतू विचाराचा माणूस असं आम्हाला कवाच वाटलं नाही. त्याला धिंगाणा म्हणतात का मुंबई? पोरं गेले, एक महाराष्ट्राची संस्कृती दाखवली, एक मुंबईला जिवंत करण्याचं काम, विचारानं जिवंत करण्याचं काम गरिबाच्या पोरांनी केलं. ग्रामीण महाराष्ट्रातले पोरं गेले. खरं मालक ही आहेत मुंबईची, बाकीचे पाहुणे आहेत तिथं आलेले. त्यांना दाखवलं. त्याला गोंधळ म्हणतो का? याला जर परंपरा आपली संस्कृती कळत नाही धर्माची, ती आपले खेळं येतं. उद्या त्याला एखाद्या बाकीच्या जातीचे लोक खेळं खेळते त्यांना असंच म्हणणार का? ताई
तसंच म्हणणार का? तो यार काही संस्कार आहेत का नाही? हे महाराष्ट्रात शोभतच नाही गाड्या. हे तिकडं ते नेपाळच्या त्याच्यात लोकांत शोभत आहे, तिकडं नेऊन सोडून दिलं पाहिजे. जाणार नागालँड फेगालँड नाहीत का तिकडं, हे लंड ते लंड बरेच आहेत ना, इंग्लंड आमचे तमके, त्याच्यात सोडून द्यायला पाहिजे. ते जाणार इकडे ठेवायलाच नाही पाहिजे. तिकडच्याच एखाद्याच्यात हाकून द्यायला गी. बरं, ओबीसी महामंडळाला 5 कोटी निधी आणि त्यांच्या महामंडळाला 650 ते 700 कोटी निधी, हा कुठला न्याय, असा सवाल त्यांनी विचारला. तुला आत्तापर्यंत म्हणलं का मी महाज्योतीला इतके दिवस पैसे हजारो कोटी रुपये आले सारते आत्ता आमची 2-3 वर्षाची, तुम्हाला हजारो कोटी रुपये मिळाले तेव्हा म्हणलो का आम्ही. म्हणूनच तो उघडा पडला मराठ्यासमोर, ओबीसी समोर सुद्धा तो उघडा पडला. आम्हाला सारथीला आमच्या पोराला आत्ता शिक मिळायला लागली तर तो ते काढायला लागला. मग ओबीसीचे गरीब लोक म्हणतात शहाणे काही का म्हणा ते नेते 2-4, पण गरीबचे ओबीसी म्हणतात आपल्याला हजारो कोटी रुपये दिला नाही. मागं मराठी कुठं म्हणले महाज्योतीला कमवून दिले म्हणून, त्यांना दिलेले का काढायचे? याला ना बरोबरी करायची सवय लागली. पक्ष मोडून मिळवायचं, ओबीसीचा गैरफायदा घेऊन मिळवायची याला सवय लागली. त्याने मागं तच केलं, ती येडावाकडा JR-54 काढायला लावला. तिकडची शिवसेना मोडली, इकडे राष्ट्रवादीत आला, राष्ट्रवादी मोडली, आता त्या दुसऱ्या राष्ट्रवादीत आला, आता ही राष्ट्रवादी मोडून आता पुन्हा भाजप मोडून काढीन सगळं. इथं मराठ्यांनी मर्दानगीसारखं लढून मिळवलं. तुझ्यासारख्या आयत्या पिठावर योगाने उडीत आली. आमचं आरक्षण खातो 16%, परत 2% वरचं खातो आणि आम्हाला ज्ञान शिकवतो होय तू. आता ते त्याच्या मुळावर बसायला लागलं हे सगळं. मग आता सत्य पचत नाही तर रडायला लागलं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.